कसं आहे, दुर्घटना घडणं अपेक्षित नव्हतं, परंतु फार मोठ्या प्रमाणामध्ये खेड तालुक्यावर शोककळा पसरलेली आहे. पाईटच्या पापळवाडीच्या ह्या 30-35 महिला देवदर्शनासाठी वर जात होत्या. पिकअप गाडी अचानकपणे रिव्हर्सनी परत पाठीमागं आली आणि जवळजवळ 7-8-9 महिला त्या ठिकाणी म्हणजे गेल्याचं कळतंय. मी पण पुण्याला चाललो होतो. आता पाठीमागे जाताना साईनाथ हॉस्पिटलला इथं काही पेशंट कळल्याच्या नंतर मी इथं वळालो. आता चांडोलीला काही तिथं भेटणारे आणि साळुंखे हॉस्पिटलला आहे. तर त्या ठिकाणी आता वर गाडी जात असताना कशा पद्धतीने घडली काय माहीत नाही, परंतु कळल्याच्या नंतर पोलीस प्रशासन असेल, तहसीलदार, प्रांत, BDO सगळ्यांना सूचना दिल्या. तातडीनं सर्व मंडळी आणि स्थानिक नागरिकांनी बचाव कार्य त्या ठिकाणी करून त्यांनी सांगितल्यानुसार जसे गाड्या भेटल्या किंवा ॲम्ब्युलन्स आल्या तशा तशा पद्धतीनं काही खाजगी दवाखान्यात, काही सरकारी दवाखान्यात पेशंट गेलेले आहेत. आता या ठिकाणी 3 पेशंट, मंगला दरेकर, निर्मला दरेकर आणि सुलोचना वनाजी कोळेकर, 3 पेशंट या ठिकाणी कांबळे हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत. आता इथून पुढच्या पेशंटला सुद्धा ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी माझे फोन चालू आहेत आणि सर्वजण प्रयत्न करत आहेत. कुठून हे पेशंट कुठे, म्हणजे हे जे नागरिक आहेत ते कुठून कुठे जात होते, काय कोणत्या गावातले हे नागरिक? हे कुंडेश्वर देवस्थान आहे, मूळ पाईट आणि त्या परिसरातलंच मोठं आपलं देवस्थान आहे. श्रावण महिना होता, सोमवार असल्यामुळं महिला एकत्रितपणे देवाच्या दर्शनासाठी जात होत्या. त्यांनाही माहीत नाही की काळाचा गाला अशा पद्धतीने होईल. शेजारीच पाईट गावात अंतर्गत असणाऱ्या पापवाडी, गवारवाडी या परिसरातील या सर्व शेतकरी महिला होत्या. किती लोक यामध्ये जखमी झालेत आणि किती जणांचं साधारण आता आम्ही चांडोलीला पोहोचलो नाही आहे, परंतु 8-9 महिला त्या ठिकाणी दगावल्याचे कळतंय आणि बाकी जखमी ज्या जास्त जखमी महिला आहेत त्या काही साळुंखे हॉस्पिटल, पाबो रोडला काही इथं आपल्या साईनाथ हॉस्पिटल अशा ठिकाणी काही नातेवाईकांनी त्याच्या पद्धतीने शिफ्ट केलेलं आहे.